Hi friends, good evening. Today we have learning economics. In this chapter, law of demand is a IMP part of these sections. बघा या विभागातला म्हणजे या धड्यातला जवळजवळ लॉ ऑफ डिमांड म्हणजे मागणीचा सिद्धांत किंवा मागणीचा नियम सर्वात महत्त्वाचा फॅक्टर्स आहे. आणि हा परीक्षेला येतो. आजही माझा आवाज थोडा कमी आहे, जखम थोडी बरी झाली आहे पण थोडंसं आहे अजून, तरी पण मी हळूच बोलतो आहे. सो लिसन केअरफुली. आज आपल्याला हा पूर्ण कंप्लीट लॉ ऑफ डिमांड घ्यायचा आहे आणि तुम्हाला नीट लक्ष द्यायचं आहे, नीट लक्ष देऊन ऐकायचं आहे. सी, द लॉ ऑफ डिमांड वॉज इंट्रोड्यूस्ड बाय प्रोफेसर अल्फ्रेड मार्शल in his book Principle of Economics, which was published in 1890. The law explained the functional relationship between price and quantity of demand. या सिद्धांतामध्ये महत्त्वाचं काय आहे की डॉक्टर अल्फ्रेड मार्शल यांनी 1890च्या दरम्यान आपलं जे पुस्तक त्यांचं जे प्रकाशित झालं, ज्याचं नाव होतं अर्थशास्त्राची मूलतत्वे. अर्थशास्त्राची मूलतत्वे या ग्रंथामध्ये प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांनी काय सांगितलं होतं? मागणीच्या नियमाची मांडणी केली होती. काय केलं होतं? मागणीचा नियम याची मागणी केलेली होती. आता कशी? याच्यामध्ये काय सांगितलं त्यांनी की एकमेकांशी संबंधित आहे. काय संबंधित आहे? की किंमत आणि मागणी, इट्स अ रिलेटेड टू इच अनदर. स्टेटमेंट ऑफ लॉ अकॉर्डिंग टू प्रोफेसर अल्फ्रेड मार्शल, अदर थिंग्स बी इक्वल, हायर द प्राइस ऑफ कमोडिटी, स्मॉलर इज क्वांटिटी डिमांडेड अँड लोअर द प्राइस ऑफ कमोडिटी, लार्जर इज द क्वांटिटी डिमांडेड. इन अदर वर्ड्स, other factors remaining constant, if the price is commodity raise, demand for it falls, and when price of commodity falls, demand for commodity raise. Thus there is an inverse relationship between price and quantity demanded. बघा, अल्फ्रेड यांचं मत काय होतं? ज्यावेळेस इतर परिस्थिती कायम असते, इतर परिस्थिती म्हणजे रोजचं जीवन आपलं चालू असतं, या पद्धतीमध्ये जेव्हा मागणी घटते तेव्हा असं समजायचं की वस्तूची किंमत वाढली, आणि मागणी वाढली की असं समजायचं की वस्तूची किंमत कमी झाली. बरोबर ना? फॉर एक्झाम्पल तुम्हाला पुढे दिलेली आहेत. सगळ्यात पहिलं, आता याचा एक परस्पर विरोधी जो संबंध आहे, इट्स अ इनवर्स रिलेशनशिप बिटवीन प्राइस अँड क्वांटिटी डिमांडेड. सो देअर पॉईंट्स. फर्स्ट वन, सगळ्यात पहिला पॉईंट्स येतो, त्याच्यासाठी काही गृहीतक आहेत. गृहीतके म्हणजे काय? तर याच्या आधी पण मी तुम्हाला सांगितलं, दॅट इज कॉल्ड द अझम्पशन्स. अझम्पशन्स मीन्स व्हॉट? ज्या निश्चित गोष्टी. आणि बरोबर आहे, इट्स अ परफेक्ट. बघा ना, आता काल मी मार्केटला गेलो होतो. असं तर नेहमीच जातो. कोंबडीवाल्याकडनं अंडी विकत घेतली. त्याच्याकडे होती 60 रुपयाची 12 पंचे 60, एक अंड 5 रुपयाला पडलं. म्हणलं आता घरी कुठे जाऊया, थोडंसं क्लासवर यायचं होतं मला. इथे पालक एक फीस भरायला येणार होते, तर जाणार होतो तिथे. तर बोलले येता येता घेऊया. आणि येता येता बोलला अण्णाकडनं अंडी तर न्यायचीच आहेत ना, तरी पण आपण अजून काय मिळतं का बघूया. असं सामान घेण्यासाठी गेलो तर मार्केटमध्ये एका कॉर्नरला अजून एक अंडीवाला बसलेला, अंडी घेऊन बसलेला. आपल्या ओळखीचाच होता तो. बोला कशी दिली रे अंडी? तो बोला 60 रुपयाला 13. मी कोंबडीवाल्या अण्णाकडे गेलो नाही. मी लगेच त्याच्याकडनं 60 रुपयाची 13 अंडी घेतली.
का? अन्नाची मागणी कमी झाली. जो नवीन बसलेला होता त्यांनी मला 13 अंडी दिली, त्याचं डिमांड वाढलं. वाय डिमांड इज इन्क्रीज? कारण त्याच्याकडे कमी पैशात जास्त अंडी होती. ॲज दॅट रेट सेम, 60 रुपीज 1 डझन एग्स, बरं ना, त्या अन्नाकडे होता. आणि याच्याकडे 60 रुपीज 13 एग्स. हु इज अ प्रॉफिटेबल? वी डोंट थिंक. आपल्याला काय करायचं आहे? कोण प्रॉफिटेबल आहे? दोघंही व्यवसाय करायला बसलेत, दोघंही प्रॉफिटेबल आहेत, पण त्याला 13 देणं, अंडी देणं परवडत होतं आणि अण्णाला 12 अंडी देणं परवडत होतं. त्यांचा फायदा त्यांच्यामध्ये डिवाइड होईल. पण आपला मात्र फायदा काय झाला की मला 60 रुपयाला 13 अंडी मिळाली, म्हणजे एक अंड अण्णाकडच्या अंड्यांपेक्षा जास्त मिळालं. So it is assumptions. There is a inverse relation. किंमत वाढली, बघा, अदर सिच्युएशन इज स्टेबल, इतर परिस्थिती कायम आहे, पण अण्णाकडे 12 अंडी आहेत 60 रुपयाला, पण त्या मुलाकडे, त्या नवीन बसलेल्या मुलाकडे 60 अंडी आहे 13 रुपयाला. सिच्युएशन इज दॅट सेम. दोघांची पण सिच्युएशन सेम होती. फरक एवढाच की हा 12 अंडी देत होता आणि हा 13 अंडी देत होता. तुम्ही नाही म्हणाल का 60 रुपयाला 12? नाही, अण्णाकडनंच मी घेणार, भले 12 मिळू देत. अण्णाकडे अंडी चांगली असतात. अण्णाने काय अंड्यात जाऊन बघितलेलं असतं काय? अण्णाकडे अंडी चांगली असतात. भाजीच्या बाबतीत आपण हा विचार करू शकतो, फळांच्या बाबतीत हा विचार करू शकतो, अंड्यांच्या बाबतीत हा विचार करू शकतो. नो, नाही, कोणत्याही परिस्थितीत नाही, ॲट एनी कॉस्ट. म्हणून सो constant level of income, if the law of demand it is to find true operate, then consumers income should remain constant. Consumers income should remain constant. If there is a raise in income, people may demand more at given price. देशाचा आकारमान, त्याची रचना आणि वस्तूची एकूण मागणी याला प्रभावित करते. असं गृहीत धरलं जातं की लोकसंख्येचं जे आकारमान आहे हे स्थिर आहे. एवढं लॉकडाऊन चालू आहे, लोकांकडे पगार पाणी कमी आहे, काही जणांचे जॉबही सुटलेले आहेत. आमच्या पण व्यवसायावर परिणाम झालेला आहे. झालंय की नाही? झालाय. बाळांनो, 5वी ते 9वी पर्यंतच्या बॅच आपल्या बंद आहेत. फक्त 10वी आणि 12वी चालू आहे. त्यात 12वीच्या बॅच मला परवडत नाही, तरी पण मी चालू ठेवले आहेत. का? तर तुमचं नुकसान होऊ नये. शिक्षकांना पेमेंट माझ्या खिशातलं देतो. अजून तुमची दोघा तिघांची फी सोडली तर बाकी कोणाचीही फी आलेली नाही. पण तुमचं नुकसान होऊ नये म्हणून मी हे पाऊल उचललेलं आहे. सो काय सांगितलंय की आज माझ्याकडे पैसा असताना सुद्धा आज पैसा नाहीये. का? याचा अर्थ असं की जे मंथली इन्कम होतं हे इन्कम कमी झालेलं आहे. आज या हिशोबातच आपण जगतोय की रोजच्या रोज आपल्याला व्यवस्थित जेवायला मिळालं, बस झालं, कमवायचं नाहीये. फक्त पोटाची खळगी भरता आली पाहिजेत, बस. रियल फॅक्ट्स, ही वास्तविकता आहे ना, वस्तुतः. बरोबर आहे. तर आज आपण या गोष्टी करत आहोत, बरोबर आहे. तर
Second point, no change in size of population. It is assumed that the size of population remains unchanged. Any change in size and compositions of population of a country affect the total demand of the product. पर्यायी वस्तूच्या किमतीमध्ये बदल होत नाही आणि जर बदल झाला तर त्याचा परिणाम हा मागणीवर होतो. किमतीत बदल झाला ना बाबांनो. 60 रुपये अंड्याची किंमत होती 12 डझन, किंमत 60च रुपये राहिली 13 डझनची, 13 अंड्यांची सुद्धा, पण क्वांटिटी वाढली ना, काहीतरी वाढलं. सेम अजून त्याच दिवशीची गोष्ट बघा कसं राहायला लागतंय, कसं वागायला लागतंय. बिकॉज ऑफ मनी. मार्केटमध्ये 20 रुपये किलोने कांदे होते सगळीकडे, 1 किलो 20 रुपये. एक बाई अजून बसलेली होती कॉर्नरला आपल्या त्या गार्डनच्या इथे, 20 रुपये 1.25 किलो. मी लगेच घेतले, 2.5 किलो घेतले. काही फरक नव्हता कांद्यांमध्ये, फक्त 20 रुपयेवाले मोठे होते कांदे त्याकडे आणि 1.25 किलोवाले जे होते ते थोडेसे मीडियम साईजचे होते आणि मला मीडियम साईजचेच पाहिजे होते. घेतले, पैसे वाढले, किमतीमध्ये फरक पडला आणि क्वांटिटीमध्ये पण वाढली ना माझी. 20 रुपयाला मला 1.25 किलो मिळाले म्हणजे क्वांटिटी मला जास्त मिळाली. म्हणजे काय झालं, वस्तूंची किंमत स्थिर जरी असली तरी पर्यायी साधनामध्ये कमी जास्तपणा आला तर तिथे तुमचा नियम बदलतो. दिस लॉ इज चेंजेस. Then next, price of substitute goods remain a constant. पूरक वस्तूच्या स्थिर किमती. बघा, जरी किमतीमध्ये बदल नाही झाला तर त्याच्या वस्तूच्या मागणीवर सुद्धा परिणाम होतो. माणूस आंब्याच्या सीझनलाच आंबे खातो. काल मार्केटमध्ये 100 रुपयाला 2.5 किलो आंबे होते, म्हणजे 40 रुपये किलो. पण आता पावसाच्या दिवसात कोण आंबे खाईल का? त्याच्या आतमध्ये किडी असतात, ते आंबे पाण्यालेले असतात. एक आंबा जरी तुम्ही खाल्लात ना तर दिवसातून 4 ते 5 वेळा इथून उठणार नाही. इथून दिवसातून 4-5 वेळा जाणारच. कुठे समजलं? इथे पाठीमागची साईड. तर काय होतं की ज्यावेळेस वस्तूच्या मागणीवर परिणाम होतो त्याचा, किंमत जरी स्थिर असली तरी भविष्यात किंमत बदलण्याची अपेक्षा नसते. प्राइस ऑफ द कॉम्प्लिमेंटरी. बघा, नो एक्सेप्शन्स अबाउट अ फ्युचर चेंजेस इन दिस प्राइस. Price of complementary goods remain constant. It is assumed that price of complementary goods remain unchanged because changing the price of goods will affect it with the demand of the other. No exceptions about the future changes in price. It is assumed that consumers do not accept any further changes in price in the near future. If consumers accept the raised price in future, they may demand more than present even existing higher price. तुम्हाला सांगू, हा कोरोना चालू आहे म्हणून आज ज्यांनी लग्न केलंय त्यांच्या लग्नाला ही 5-25च माणसं होती. एक 50 माणसं धरा, 50 माणसाचा खर्च तो किती येणार? ज्यांची लग्न या वर्षात झाली आहे त्यांना लग्नाचा खर्च वाचला आहे. आजूबाजूला असेल तर त्यांना सांगा रिसेप्शन कोरोना गेल्यानंतर ठेवा, आम्ही येणार जेवायला.
बरोबर ना? आम्ही येणार जेवायला. अरे रिसेप्शन ठेवल्यानंतर आपल्याला द्यायला पण लागणार ना, उडकं भरून द्यायला लागणार ना. ठीक आहे, असू दे. तर एक सांगतो तुम्हाला, मग त्याच्यामुळे फरक कशावर पडलाय माहिती आहे? लग्न सराई यावर्षी करणाऱ्यांनी लग्न केली, सोशल डिस्टन्सवरती केली, पण या लोकांनी सोन्यामध्ये ते पैसे गुंतवले. त्यांचा उरलेला खर्च 50,000 रुपये, 49,000 रुपये सोना तोडं चालू आहे. काय बोलतो नीट लक्ष द्या. त्यांनी इकडचा खर्च काय केला, इकडे कन्वर्ट केला, म्हणजे त्यांच्या लग्नाला तेवढाच खर्च झालाय. माझा एक मित्र होता, त्या मित्राने मला काय सांगितलं माहिती आहे, त्याच्या घरातलं लग्न होतं. फोनवरती बोलता मला बोलला, मनीष लग्न 50 माणसामध्ये झालं, पण त्या मुलाच्या कडल्याने काय सांगितलं माहिती आहे का, दोन्हीकडचा खर्च आता वाचतोय ना आपला, एक 3 ते 4 लाखावर खर्च जाणार होता. आज ते लग्न आज 50,000मध्ये झालं. तुमचे 25, माझे 25. समजलं? दोघांकडचे जरी 1-1 लाख रुपये राहिले असतील, तर तुमच्याकडचे 1 लाख नाही, आमच्याकडचे 1 लाख असे मिळून काय बनवायचे, दागिने बनवायचे 5-6 तोळ्याचे, आणि ते मुलीच्या अंगावर घालायचे. आम्ही पण पैसे देणार, तुम्ही पण पैसे द्यायचे. असं लग्न जर असतं तर तुम्हाला खर्च करावा लागलाच असता ना. माणूस कुठे पोचलाय बघा, किती अधाशी झालाय बघा. ओके, सो आता ते सोनं 49,000वर गेलंय. कोरोना गेला तरी त्याचं किंमत कमी होईल? नो वे, सांगू शकत नाही आपण. कमी होईल की जास्त होईल सांगू शकत नाही. नो चेंज इन टॅक्सेशन पॉलिसी. टॅक्सेशन पॉलिसी ऑफ गव्हर्नमेंट हॅज अ ग्रेट इम्पॅक्ट ऑफ डिमांड फॉर अ व्हेरियस गुड्स अँड सर्व्हिसेस. बघा, करविषय धोरणात बदल होत नाही. 6वा पॉईंट राहिला. नो चेंज इन टेस्ट हॅबिट्स, प्रेफरन्स, फॅशन एक्सेट्रा. मला सांगा, एक आज जरी या गोष्टी चाललेल्या असल्या कोरोना संबंधित, तरी एक तुम्ही जर एक विचार केला तर ठीक आहे, घरातल्यांना आता पगार पाणी नाही आहे, या सगळ्या जर गोष्टी बघितल्या गेल्या तर ज्यावेळेस कामधंदे चालू होते त्यावेळेस माणसाला खर्च जास्त होता, कारण त्याच्याकडे पैसा येत जात होता. आता कामधंदे नाही आहेत तर माणसाचं घरामध्ये 10 ते 15,000मध्ये आटपतंय महिन्याला. पण ते 10 ते 15,000 तरी आले पाहिजेत ना व्यवस्थित महिन्याला. अशी सिच्युएशन आहे, बरोबर आहे, अशी सिच्युएशन आहे. नो चेंज इन टेस्ट हॅबिट्स, प्रेफरन्स, फॅशन्स एक्सेट्रा. It assumes that consumers' taste, habits, preference, fashions should remain unchanged. Any changes of these factors will lead to change in the demand. बरं ना? ज्यावेळेस अशा प्रकारची सिच्युएशन असते, त्यावेळेस अशी सिच्युएशन ज्यावेळेस असते त्यावेळेस काय होतं की आपण कुठल्याच गोष्टीकडे लक्ष देत नाही, ना फॅशनकडे, ना कुठली टेस्ट, आपण कुठले पदार्थ घरामध्ये कुठलेही पदार्थ खावेत. बरं ना? आपण घरामध्ये आता कोणतेही बनवलेले पदार्थ खातोय, गप गुमान खातोय, कारण घरातल्या आई वडिलांच्या समोर आपलं काही चालत नाही आता. अरे आई बंदर, अरे काय घरात पगार पाणी येत नाही, तुला एक एक खायचं सुचत आहे का, एक एक काही ना काहीतरी कपडे उकडे वेगळे वेगळे घालायचे सुचत आहेत का, असं नाही ना होत बाळांनो. तर आवडीनिवडीला फॅशन्समध्ये याच्यामध्ये बदल होत नाही. बदल होतो का? नाही. आता बघा, जर एलचेन चालू असते आपली तर आपण फॅशन म्हणून 800-800 रुपयाच्या जीन्ससुद्धा घेतो, 500-500 रुपयाचे शर्टसुद्धा घेतो, बिकॉज ऑफ फॅशन. फक्त फॅशन या शब्दामुळे आपण पैशाकडे पाठीपुढे बघतच नाही.
Okay, then no changes in taxation policy. Taxation policy of government has a great impact on demand for various goods and services. आज प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करांच्या बाबत सरकारी धोरणांचा विविध वस्तू आणि सेवांच्या मागणीवर फार मोठा प्रभाव पडतो. सरकारने जाहीर केलेल्या बऱ्याचशा अशा गोष्टी असतात. Therefore, it is assumed that no changes policy to taxation declared by government. The law of demand explained with the help of following demand schedule in diagram. हे समजवताना हा मागणीचा सिद्धांत खालील शेड्यूलनुसार आपल्याला समजावलेला आहे. बरोबर आहे. असं गृहीत धरलं जातं की सरकारी धोरणामध्ये काही बदल होतात, टॅक्सेशन पॉलिसीमध्ये काही चेंजेस होतात. याच्यानंतर एक टेबल आपल्याला दिलेलं आहे. खाली टेबल, एक चांगल्या प्रकारचा टेबल दिला आहे बघा. एक वस्तूची किंमत आणि त्याची मागणी याचा एक टेबल दिला आहे, तो तुम्हाला एक्सप्लेन करायला लागतो. हा एक्सप्लेन करत असताना आपण नंतर मग त्याचे ग्राफ वगैरे आपण सगळे या धड्यात बरेचसे ग्राफ आहेत आणि हे ग्राफ आपण नंतर दाखवणार. फक्त मी टेबल तुम्हाला आता फक्त एक डिटेक्टली सांगतो की काय केलेलं आहे. जर सफरचंद घेऊया आपण. सफरचंद समजा सफरचंद 80 रुपये किलो असतील तर आपण काय करणार, 1 किलोच घेणार. जर सफरचंद तेच सफरचंद जर 60 किलो असतील तर आपण काय करणार, 1.5 किलो घेणार. तेच सफरचंद जर 40 रुपये किलोने असतील तर आपण किती रुपयाने घेणार, 40 रुपयाने असेल तर 2 किलो घेणार. पण तेच सफरचंद जर 20 रुपये किलोने असेल तर आपण घेणार नाही घेणार. का नाही घेणार, स्वस्त झाले ना, नाही का घेणार. याच्यासाठी एक गिफेन्सचा लॉ आहे आणि IMP करा. हा गिफेन्सचा लॉ 101% हा येतोच येतो प्रत्येक परीक्षेला. इच अँड एव्हरी एक्झाम गिफेन्स लॉ येतोच येतो. व्हॉट इज अ गिफेन्स लॉ? सी व्हॉट इज अ गिफेन्स लॉ. मी थोडंसं पेज पलटी मारतो. आपल्या आजच्या प्रकरणातला हा आपण शेवटचा टॉपिक आणि आज दोन्ही आपण महत्त्वाचे टॉपिक शिकवले. ओके, सगळंच्या सगळं व्यवस्थित करायचं आहे. आणि आर्ट्सवाली मुलं, आर्ट्सची मुलं आणि कॉमर्सची मुलं, मला उद्या प्रत्येकाने बघा, तुमचा अभ्यास फार कमी आहे रे, मला हे समजतं आहे. दरवेळेस मला लेक्चर द्यायला लावू नका. 12वीची जेवढी काही मुलं आहेत, आता जवळजवळ लेक्चर अटेंड करणारी जवळजवळ 8 ते 9 जण आहेत. कॉमर्सची 8 ते 9 आणि आर्ट्सची जवळजवळ 5 मुलं. ही 5च्या 5 मुलांनी मला उद्या हा गिफेनचा विरोधाभास पूर्ण मी जेवढं आता शिकवतोय तेवढं लिहून काढायचं आहे. बघून लिहायचा नाही आहे. मला समजतं बघून कोण लिहितं, कोणाची अक्कल किती आहे हे मला गेल्या वर्षी माहिती आहे. त्यामुळे कोण कोण बघून लिहितं आहे आणि कोण कोण योग्य ते लिहितं आहे ते मला लगेच समजणार. समजलं? तेव्हा गिफेन्सचा नियम सिद्धांत हा आपल्याला पाहिजे. ओके, बघा गिफेन्स काय म्हणतो. इन्फेरियर गुड्स और लो क्वालिटी गुड्स आर दोज गुड्स हुज डिमांड डज नॉट रेज इवन देअर प्राइस फॉल. इट टाइम्स डिमांड डिक्रीज वेन द प्राइस सच मोज कमोडिटीज फॉल. वस्तूची गरज संपते त्यावेळेस त्याची किंमत कमी झाली तरी लोक घेत नाहीत. उदाहरणार्थ मगाशी मी तुम्हाला एक उदाहरण दिलं आणि सफरचंदाचं सुद्धा उदाहरण दिलं. मगाशी मी तुम्हाला सांगितलं की 100 रुपयाचे 2.5 किलो आंबे विकत होता, पण लोक घेत नव्हती. त्याच्याकडे पूर्ण गाडी भरलेली होती पण लोक घेत नव्हती. का तर सगळ्यांना माहिती आहे की हा सीझन आता आंब्याचा नाही आहे. त्याच्यामध्ये जे रस मिळणार आपल्याला त्याने आपल्याला आजार होऊ शकतात. त्यामुळे त्याच्याकडनं कुणी तो आंबा घेत नव्हतं. बरोबर आहे. इट इज ऑल्सो गिफेन्स लॉ. बघा गिफेन्स काय बोलतोय. सर रॉबर्ट गिफेन ऑब्झर्व द बिहेवियर ऑफ इंग्लंड इन रिलेशन्स टू ब्रेड. ही नोटेड दॅट. त्याने इंग्लंडमधलं रिलेशन दाखवलं कारण तो स्वतः इंग्लंडलाच राहणार आहे. त्याने इंग्लंडमधलं रिलेशन दाखवलं. बघा काय सांगितलं त्याने. ही नोटेड दॅट. त्याने असा विचार केला, त्याने हे अनुभवलं, आपण पण अनुभवतो. वेन द प्राइस ब्रेड इज अ डिक्लाइन पीपल डू नॉट बाय मोर बिकॉज ऑफ द इन्क्रीज द रिअल इन्कम पर्चेसिंग पॉवर. They will prefer to buy superior goods like a meat. This is known as Giffen paradox. गिफेन असा म्हणतो, समजा त्यांच्या इथे आता ब्रेड जास्त, आपल्या इथे सकाळी सकाळी चहाला नाश्त्याला चपात्या असतात, त्यांच्या इथे मात्र चहा नाश्त्याला चपात्या वगैरे हा प्रकार नसतो, ब्रेड असतो. ब्रेडच्या व्हरायटी आहेत त्यांच्याकडे.
सकाळी नाश्त्यासाठी ब्रेड वेगळा, आपल्या इथे सँडविचसाठी ब्रेड वेगळा असतो, समजलं. जेवणाबरोबर खाण्याचे ब्रेड वेगळे असतात, असं वेगवेगळी व्हरायटी असतात. सकाळी नाश्त्यासाठी जो ब्रेड घेतला जातो, समजा तर त्या ब्रेडची कॉस्ट आपल्या इथल्या कॉस्टप्रमाणे एक 25 रुपये कॉस्ट आहे, पण जर त्या ब्रेडची कॉस्ट ही 20 रुपयावरती आली तर लोक जास्त विकत घेत नाहीत. जेव्हा 20 रुपये कॉस्ट होते ना, तेव्हा लोकांची सिंपॅथी काय असते माहिती आहे, काय विचार करण्याची कुवत काय असते माहिती आहे, की 20 रुपये कॉस्ट आली म्हणजे काय, या ब्रेडमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणून हा 20 रुपयाने देतोय. पण नाश्त्यासाठी तर आपल्याला लागणार आहेत ना, म्हणून तो काय करतो, एकच घेणार ब्रेड आणि त्याच्या अदर जे 5 रुपये त्याचे सेव्ह झालेले असतात, त्या सेव्ह झालेल्या पैशामध्ये तो काय करतो, अदर गुड्स घ्यायला म्हणजे इतर वस्तू घ्यायला तो प्रेफर देतो. इतर वस्तू घ्यायला तो प्रेफरन्स देतो. म्हणजे काय, आपल्या याच्याबदली हे 5 रुपये आपले वाचलेत ना, तर आपण हे खर्च करायचेच आहेत, पण ते काय करायचे, आपण दुसरं काहीतरी घेऊया. बरं ना, त्या नाश्त्याबरोबर जर तो अंडी घेत असेल तर तो 2 अंडी न घेता तिथे 3 अंडी घेईल. रोजच्या रोज 2 अंडी घेतोय तर तिथे तो 3 अंडी घेईल, पण पैसे मात्र तो तेवढेच खर्च करणार. इट्स अ गिव्ह लॉ. आता याच्यासाठी प्रेस्टिज गुड्स, एक्सपेन्सिव्ह गुड्स लाईक अ डायमंड, गोल्ड एक्सेट्रा, स्टेटस सिम्बॉल, रिच पीपल बाय मोर ऑफ इट इवन देअर प्राइस आर हाय. आज वस्तूच्या किमती जरी हायर असल्या, आता सोन्याच्या किमती जरी 49,000 रुपये तोळा झाला असेल, तरी घेणारे काय कमी आहेत का? घेणारे घेतात. जे घेणारे आहेत ना, त्या वस्तू घेतातच घेतात. स्पेक्युलेशन, भविष्यातील किमतीचा अंदाज. द लॉ ऑफ डिमांड डज नॉट होल्ड ट्रू व्हेन पीपल एक्सेप्ट प्राइस टू रेज स्टिल फर्दर. In this case, although the price had raised in today, consumer will demand more and anticipation to further raise in price. For example, a price of false sugar, etc., tend to raise before a Diwali, so people go to purchasing more high price as the anticipated price of the may raise during Diwali. दिवाळीच्या दिवसामध्ये आपल्या घरामध्ये आपण गोडधोड पदार्थ आपण बनवतो, बरोबर ना. त्यांच्या जरी वस्तूच्या किमती वाढल्या असतील तरी आपल्याला दुसऱ्याकडे जायला नको, दुसऱ्याच्या पोरांच्या तोंडाकडे आपली पोरं तोंड बघत बसू नये. म्हणून आपल्या आई वडील काय करतात, किंमत जरी वाढलेली असली तरी दिवाळी साजरी करतात. बरे घरामध्ये थोडंसं कमी बनवतात, पण त्या साखरेची किंमत जरी 40 रुपयावरून 45 रुपये किलो जरी झाली असेल तरी ती घ्यायला लागणार आपल्याला पदार्थ बनवायला, मग लोक घेतात. आता मगाचंच उदाहरण मी तुम्हाला सांगितलं, आंब्याच्या सीझनमध्ये तो आंबा हापूस आंबा 250 रुपये किलो होता, 210 रुपये. मी सगळ्यात पहिल्यांदा विचारलेलं 210 रुपये किलो होता, आणि तो हापूस आता नव्हता, पण तोच आंबा आता किती 100 रुपयाला 2.5 किलो मिळतो. म्हणजे फरक किती आहे बघा, बरं ना, फरक किती आहे या गोष्टीचा. सो दॅट इज कॉल्ड अ स्पेक्युलेशन्स. त्याच्यानंतर काय माहिती आहे, लोक प्राइस ऑफ इल्युशन्स म्हणजे किमतींचा आभास. कंझ्युमर ऑफ इल्युशन्स दॅट हायर प्राइस गुड्स हॅव टू बेटर क्वालिटी, देअरफॉर द डिमांड फॉर सच अ गुड्स टेंड टू इन्क्रीज द रेज इज देअर प्राइस. फॉर एक्झाम्पल, ब्रँडेड प्रोडक्ट विच इज द एक्सपेन्सिव्ह डिमांड इवन द ॲट हाय रेट प्राइस. पावसाळा आला, बरोबर आहे, आपल्याला प्लास्टिकचे शूज किंवा चप्पल घ्यायचे, बरोबर आहे. आपण काय करतो, दुकानामध्ये जातो, आपल्यासारखी सामान्य माणसं काय करतो, 150-200 रुपयाच्या चपला घेऊन येतो. म्हणजे हायर क्वालिटीचे जे लोक असतात, हायर क्वालिटी म्हणजे आपल्यासारखेच असतात, काही फरक नसतो, पण ज्यांच्याकडे हायर पैसा असतो अशी लोक काय करतात, बाटाच्या शोरूममध्ये जाणार, हो ना, फास्ट्रॅगच्या शोरूममध्ये जाणार, मोठमोठ्या शोरूममध्ये जाणार. आणि आपण 150 रुपयाची चप्पल घेतो, ते 500, 600 रुपयाच्या चप्पल घेतात. बिकॉज प्रेस्टिज, ब्रँडेड माल वापरतो मी, तुझ्यासारखा थर्ड क्लास क्वालिटीचा माल नाही वापरत. पण आपण काय विचार करतो, जाऊ दे रे, एक पावसाळा गेला की बघू, नंतर दुसरं नवीन काहीतरी दिसलं पाहिजे ना पायात, पण ते हा विचार करत नाहीत. एक पावसाळा ना 700ची वापरूया ना, आपल्या स्टेटस प्रमाणे राहतात.
Ignorance. Sometimes due to ignorance people buy more commodity higher price. This may happen to consumers in the ignorant about the price of commodities at other places. बघा, काही वेळेस व्यक्ती अज्ञानामुळे अधिक किंमत असताना सुद्धा वस्तू खरेदी करतात. काही जणांचं एक ट्रेंड असतं, बाहेर मार्केटमध्ये गेलं ना, बार्गेनिंग अजिबात नाही करणार. तू सांगितले ना 50 रुपये, तुला 50 रुपये देणार, मोकळे होणार. पण त्याच्या पाठचा येतो तो ती वस्तू 20 रुपयाला घेऊन जातो, पण तो बार्गेनिंग नाही करणार. बरं ना. उपभोक्त्याला इतर ठिकाणी त्या वस्तूंच्या किमतीबद्दल माहिती नसते म्हणून तो तसा करतो. हा, त्याला जर माहिती असं, अरे 20 रुपयाला पण मिळेल, बघूया आपण पुढे. जसं मी जाताना अण्णाकडनं अंडी विचारून गेलो, नंतर येताना मला 13 अंडी मिळाली, मी ती घेऊन आलो. इट इज कॉल्ड बार्गेनिंग. बार्गेनिंग असं म्हणण्यापेक्षा इथे आपल्याला समजतो ना, चेंजेस समजतो. बरोबर आहे. हा, आपल्याला चेंजेस समजतो. हॅबिच्युअल गुड्स ड्यू टू हॅबिट ऑफ consumption certain goods like a tea purchases in required quantities at even a higher price. चहा किंवा रोजच्या जेवणातले आपल्या जे पदार्थ आहेत, भाज्यांच्या किमती, तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी यांच्या किमती जरी वाढल्या ना, तरी आपल्याला खायचेच आहेत ना ते. आपल्याला त्याच्याशिवाय जगू शकत नाही आपण. मग त्याच्यासाठी आपण काय करतो, अतिरिक्त पैसे लागले तरी चालतील, आपण ते द्यायला तयार होतो आणि ते आपण घेऊन येतो. इट्स रिअल फॅक्ट्स. ही वास्तविकता आहे बाळांना. समजलं? सो याच्यानंतरचा पॉईंट होता आपला व्हेरिएशन ऑफ डिमांड. मागणीतलं विचलन हा पॉईंट एवढा महत्त्वाचा नाही आहे. आपण डायरेक्ट हे नंतर शिकवणार आहोत ज्यावेळेस आपले क्लास चालू होतील, कारण इथून सगळे पुढे ग्राफ आहेत. तर आता मी तुम्हाला सांगतो कितव्या पेजपासून आपण पुढे शिकवणार आहोत. लास्ट हा धडा आपला इथे संपलेला आहे, संपलाय. समजलं? तर हा धडा आज आपला इथे संपलेला आहे. नेक्स्ट टाइम आपला कुठला धडा चालू होणार आहे? एक मिनिट. पुढचा चौथा, तिसरा बी, थर्ड बी स्टार्ट होणार आपला. ठीक आहे. आज आपण इथेच थांबूया. उद्या मला सगळ्यांचा गिफेन्स पॅराडॉक्स लॉ हा मला पाहिजे, हा मला पाहिजे. पुस्तकं घेतली असाल नसाल तर मी मध्ये तुम्हाला एक लिंक पाठवलेली होती, त्याच्यावर पुस्तकं होती, त्याच्यावरती पुस्तकं आहेतही, त्याच्यामधून चेक करा. नाहीतर फीज भरा पटापट. नोट्स देतो मी तुम्हाला. दोघांना दिल्या, फी भरली त्याने दोघांना दिल्या. मी पण तुमची फीज भरा, तुम्हाला नोट्स लवकर मिळून जातील. बाय. हॅव अ नाईस डे. थँक्यू.